Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, आज आपण पाहणार आहोत क्लास 12 इंग्लिश टेक्स्टबुक सीरीज युनिट नंबर 2 ची जी पोएम आहे 2.2 इंडियन वेवर्स. ओके, सो इंडियन वेवर्स ही जी पोएम आहे that is the poem written by Sarojini Naidu. So let's learn the full poem with full explanation in Marathi. Do like, share, subscribe our channel and keep supporting. Let's learn. Before starting the poem, let's check some information about the poetess Sarojini Naidu. This is the picture of her. Her time period was 1879 to 1949. She was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. So, the first woman president of the Indian National Congress is Sarojini Naidu. She was an important figure in India's struggle for independence. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. So त्यांना Nightingale of India या अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे भारतीय गानकोकिळा म्हणून. Later she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers weave at three particular times of a day. म्हणजेच भारतीय विणकर ही सरोजिनी नायडू लिखित 3 कडव्यांची कविता आहे. विणकरांच्या कलानिर्मितीतून मनुष्याच्या जीवनाचे 3 टप्पे त्यांनी प्रतिकात्मक रूपात या कवितेमध्ये सांगितलेले आहेत. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. मानवाच्या जीवनातील 3 जे टप्पे आहेत, 3 टप्पे, तर ते त्यांनी अतिशय सुंदररित्या या कवितेतून आपल्याला सांगितलेले आहेत. सो द ह्युमन लाईफ 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स आर बर्थ म्हणजे चाइल्डहुड, आपण असं म्हणूयात की नवजात बाल जे आहे जन्म, ॲडल्टहुड यंग तारुण्य, अँड डेथ ओल्ड आणि वृद्ध झाल्यानंतर जे मृत्यू येतो. सो या 3 अवस्था, हे जे 3 मानवी जीवनातले जे टप्पे आहेत ते त्यांनी इथे अतिशय सुंदर पद्धतीने कवितेच्या रूपात मांडलेले आहेत. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. आणि त्यांनी या कवितेतून वेगवेगळे जे रंग आहेत ते वापरून आयुष्यातल्या ज्या 3 टप्पे आहेत मानवाच्या जीवनातले ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो चला तर मग सुरुवात करूयात. Weavers weaving at break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. ओके, सो इथे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, वीवर म्हणजेच कोण की विणकर, विविंग करणे म्हणजेच विणकाम करणे. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे म्हणजेच विणकर भल्या पहाटेपासून विणकाम सुरू करतात. सो त्यांना पोएटस क्वेश्चन करतीये, प्रश्न विचारतीये, व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो गे. जी ए व्हाय गेचा अर्थ अजून म्हणजेच बरेच अर्थ होतात, पण या पोएम मध्ये याचा अर्थ आहे की सोनेरी. ठीक आहे. व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो गे, एवढ्या सकाळी कोणता सोनेरी कपडा तुम्ही विणत आहात. ब्लू ॲज द विंग ऑफ अ हल्काइन वर्ल्ड. सो तर इथे बघा, किंगफिशर नावाचा जो पक्षी आहे, बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लेम्स म्हणजे चमकदार रंगीबेरंगी पिसे असणारा जो किंगफिशर पक्षी आहे त्याचं इथे नाव देण्यात आलेलं आहे. रंगबिरंगी पिसे असणाऱ्या किंगफिशर पक्षाच्या पंखासारखे म्हणजे त्याच्या पंखाप्रमाणे तुम्ही सोनेरी कपडा का विणत आहात, हा प्रश्न तिथे त्यांना करण्यात आलेला आहे. त्यानंतर ते उत्तर देतात, वी वेव द रॉब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड, की आम्ही नवजात बालकांसाठी छानसे निळ्या रंगाचे अंगडे टोपडे विणत आहोत. सो याच्यामधून त्यांनी जन्म, माणसाचा जो जन्म आहे सो त्याचं वर्णन केलेलं आहे. लेट्स लर्न द सेकंड स्टॅन्झा. वीवर्स वेविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट. Like the plumes of a peacock, purple and green, we wave the marriage bells of a queen. So इथे विद्यार्थ्यांनो, in the evening they are creating a beautiful purple green wedding bell for queen. आणि इथे आपली जी पोएटेस आहे ती त्यांना प्रश्न विचारतीये, weavers weaving at fall of night, विणकर संध्याकाळी विणकाम करत आहेत. Why do you weave a garment so bright, म्हणजेच आपण एवढा चमकदार कपडा का विणत आहात. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, मोराच्या पंखाप्रमाणे मोरपिशी रंगाचा तुम्ही एवढा चमकदार कपडा का विणत आहात. त्यावर विणकर उत्तर देतात, वी वेव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन,
आम्ही राणीसाठी सुंदर चमकदार मोरपिशी रंगाचा लग्नाचा पोशाख विणत आहोत. पुढे पाहूयात. This is the last and third stanza. Wavers waving solemn and still. Why do you wave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud. We wave a dead man's funeral shroud. Okay. So इथे ते सांगत आहेत. फर्स्ट दोन लाईन मध्ये पोएटेस त्यांना प्रश्न विचारतीये विणकरांना आणि दे रिमेनिंग 2 लाईन्स आहेत त्याच्यामध्ये ते जे विणकर आहेत ते उत्तर देत आहेत. सो वेवर्स वेविंग सॉलेम अँड स्टील म्हणजेच विणकर रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात गंभीरपणे विणकाम करत आहेत. सॉलेम म्हणजेच काय की सिरियस गंभीर. स्टील म्हणजे अजूनही विणकर रात्रीच्या शीतल चंद्रप्रकाशात गंभीरपणे विणकाम करत आहेत. वाय डू यू वेव इन द मूनलाइट चिल? आपण एवढ्या थंड रात्री कोणता कपडा विणत आहात? सो त्यावर विणकर उत्तर देतात व्हाईट ॲज फिदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. पंखाप्रमाणे आणि आकाशाप्रमाणे पांढरा शुभ्र. वी वीव अ डेड मॅन्स फनरल श्राउड. मृत व्यक्तीसाठी आम्ही शुभ्रध्रवल प्रेतवस्त्र विणत आहोत असं त्यांनी सांगत आहेत. म्हणजे फर्स्ट स्टेंजा म्हणजे नवजात बालकासाठी त्यांनी कपडा विणला, सेकंड स्टेंजा मध्ये त्यांनी राणीच्या लग्नासाठीचा पोशाख विणला आणि थर्ड स्टेंजा मध्ये त्यांनी मृत व्यक्तीसाठी प्रेतवस्त्र विणलेलं आहे. सो दीज आर द 3 स्टेप्स ऑफ द ह्युमन लाईफ the poetess Sarojini Naidu described very beautifully throughout this poem. So I hope की ही पोएम तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने शिकवण्यात आलेली आहे आणि समजली सुद्धा आहे. इंडियन वेवर्स द पोएम बाय द सरोजिनी नायडू. अँड आपण याचे रिलेटेड जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत 12th बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून त्याचं सेशन चालू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी लवकरच तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू करेल, त्याच्यामधून आपण पाहूयात आणि रायटिंग स्किलचा पण मी सेक्शन स्टार्ट करत आहे. सो स्टुडंट्स लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, फॅमिली, फ्रेंड्स. आणि बाकीचे सगळे लेक्चर पाहण्यासाठी गो थ्रू द लिंक विच आय हॅव गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. टेक केअर. थँक्यू सो मच अँड बाय बाय.